हाय, हॅलो एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात आपली गरम पाण्यापासून होतं. गरम पाणी पिलं, त्यानंतर म्हटलं पण बाबा नाश्त्यामधली एक मिरची बाजूला काढून ठेवली, कारण की फौजींना जास्त तिखट आवडत नाही. आणि नाश्ता म्हणजे तुम्हाला असं वाटेल की पोहे, शिरा, उपीट तर असलं आपल्या फौजींना आवडत नाही. त्यांना आवडतं भाकरी आणि कालवण. मग त्याच्यानंतर सकाळी मेथीची भाजी बनवली, भाकरी वगैरे केली, त्यांना नाश्ता दिला आणि म्हटलं आता आपण जावं चालायला. इथला एरिया इतका क्लीन आणि असे पुतळे वगैरे इतके इन्स्पिरेशन वाटतं ना, खूप भारी वाटतं मला सकाळ सकाळी फिरायला. ते ना आले घरी, माझं सगळं आवरलं. आता म्हटलं आपले कामाला करावी सुरुवात. सकाळचे नाश्त्याचे भांडे वगैरे घासले. त्यानंतर आज गुरुवार होता, माझाही उपवास होता. देवपूजा केली आणि स्वच्छता करायच्या पाठीमागे लागले. कपडे भांडे झाले. सकाळचे एकदाचे कामं सगळे उरकून घेतले नाही की माणूस निवांत होतो हा दिवसभर. भाज्या आणि भात पहिलाच बनवून घेते फौजी यायच्या अगोदर, आणि भाकरी नंतर बनवते, कारण त्या पिठाच्या भाकरी पूर्ण कडक होतात. त्यामुळे घरी आल्या बनवलं की एकदम सॉफ्ट राहतात आणि खायला पण छान वाटतं. आणि आपल्याला काय काम आहे सांगा बरं? तेवढंच काम आहे आपल्याला, त्यांना जेवण चांगलं देणं, त्यांची काळजी घेणं. एकदा ताट बघा त्यांचं की सलाड किती प्रमाणात खातात. हे खरं मला खाणं गरजेचं आहे, पण मला आवडत नाही. त्यानंतर मी उपवासाचं खाल्लं आणि झोपले म्हणजे मला खूप डोकं दुखत होतं. त्यानंतर लगेच टाईम होतो यार, लगेच मला चालायला घेऊन गेले, रिटर्न आले. येता आहे ना, मी पायऱ्यांवरून चालत येत होते. एक लेडीज भेटल्या आपल्या महाराष्ट्रातल्या. मग त्यांनी बोलवली या ताई आतमध्ये. मग गेले तर इतके त्यांचे कॅट भारी होते ना, मला खूप भारी वाटते. त्यांनी महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडली होती, त्याचं उद्यापन होतं. त्यांनी मग केळ आणि खीर दिली, पण माझा उपवास होता त्यामुळे मी खाल्ली नाही. आणि तिथे इतका टाइम कसा निघून गेला काय माहिती. मी घरी यायला डायरेक्ट मला 7 वाजले. तेवढ्यात थोड्या वेळाने आले फौजी. आता म्हटलं माझं काय खरं नाही, फास्ट म्हटलं भाजी चिराव्या. असलं खाणं खूप आवडतं. तुम्ही रोज बघतायच ब्लॉग, तुम्हाला समजूनच जाईल की नक्की आमचं काय खाणं असतं. फळं, व्हेजिटेबल्स खूप जास्त आवडतात मला. नाही बरं का, त्यांच्यामुळं मला पण ते खावं लागतं सगळं. त्यानंतर ना फ्राईड राईस बनवला मस्त असं, आणि शेंगदाण्याचं कालवण बनवलं. हे त्यांचं फेवरेट आहे. असे कालवणं त्यांना खूप आवडतात. देवपूजा केली. त्यानंतर मग दुपारी डोकं दुखत होतं म्हणून तसेच झोपले होते. मग भांडी वगैरे राहिले तर आपली भांडी कोण घासणार नाही, आपल्यालाच घासावं लागेल. फौजी मला म्हणले हांडा घासतेस का गं? लक्ष कसं असतं बघा ना. मी विचार करत होते माझी पण बुद्धी यांनाच दिली वाटतं. त्यानंतर भाकरी वगैरे बनवली, परत जेवण घेऊन गेले बाहेर. सलाड बघते मी थोडंसंच घेतलं होतं, त्यांना भरपूर लागतं. त्यानंतर भांडी वगैरे घासली. रात्री झोपताना आम्ही दोघं रोज गरम पाणी पितो. गरम पाणी पिलं आणि दिवस संपला. थँक्यू फॉर वॉचिंग.